नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण चाललो आहोत हरिश्चंद्रगड येथे. आजचा आपला प्रवास नवी मुंबई ते हरिश्चंद्रगड असा 208 किलोमीटरचा प्रवास आहे. रस्त्यांची कामं असल्यामुळे हा प्रवासाला साधारणतः 5 ते 6 तासाचा अवधी लागतो. तर मंडळी, हरिश्चंद्रगड जे प्रसिद्ध आहे तो हा समोर दिसणारा कोकणकडा, अगदी सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये कोरलेला हा अर्धवर्तुळाकार कडा. साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला इथे आपल्याला इंद्रवंश पाहायला मिळतं. तर मंडळी, हरिश्चंद्रगड पोहोचण्यासाठी प्रामुख्याने 3 मार्ग वापरले जातात. पहिला मार्ग आहे जो पाचनई मार्गे, हा थोडासा सोपा मार्ग आहे. त्याच्यानंतर खिरेश्वर मार्ग हा थोडासा मध्यम स्वरूपाचा आहे, हा अनुभव ट्रेकर्ससाठी खूप चांगला मार्ग आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा जो मार्ग आहे तो आहे नळीची वाट, हा सगळ्यात कठीण आणि थोडं धोकादायक मार्ग आहे. आता जी तुम्ही दृश्य बघता आहात ही पाचनई गावामधील दृश्य आहे. इथे आम्ही मोरिया होमस्टे आहे त्या दादांकडे थांबलो होतो आणि साधारणतः आम्ही शुक्रवारी संध्याकाळीच मुंबईतून प्रवास चालू केला होता. मध्यरात्री साधारणतः 1-2 वाजता आम्ही तिथे पोचलो आणि त्या दादांनी आमची राहायची सोय केली आणि तिथे थोडी विश्रांती घेऊन मग आम्ही सकाळी आमच्या शनिवारी म्हणजे सकाळी ट्रेकिंगला सुरुवात केली. तुम्हाला जर गर्दी अवॉइड करायची असेल तर शक्यतो तुम्ही शुक्रवारी रात्री निघा आणि शनिवारी सकाळी लवकर ट्रेकिंग चालू करा. आणि गावामध्ये मुबलक पार्किंगची व्यवस्था आहे. म्हणजे हा जो पार्किंग दिसतो इथे तुम्ही पेड पार्किंगसुद्धा आहेत, काही फ्री पार्किंगसुद्धा आहे. तर मोठी वाहनंसुद्धा इथे राहू शकतात. आणि हा जो आता तुम्ही बघता आहात हा प्रमुख मार्ग आहे जो ट्रेक इथून स्टार्ट होते. आणि इथे फॉरेस्टची एक चेकपोस्ट आहे, तिथे तुमचे प्लास्टिक बॉटल्स चेक केले जातात, त्यांचा काउंट घेतला जातो आणि त्याची नोंद घेऊन डिपॉझिट अमाऊंट घेतली जाते. जेव्हा तुम्ही परत याल या ट्रेक करून ते पुन्हा सबमिट करून तुमची डिपॉझिट अमाऊंट घेऊ शकता. म्हणजे हा एक चांगला उपक्रम आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा निसर्गाच्या दृष्टीने, कारण की जिथे आपण जातो तिथे प्लास्टिक आणि अशा सगळ्या गोष्टी दिसतात. तर हे मोस्टली याच्यामुळे हे आपण अवॉइड करू शकतो. खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. जागोजागी बेंचेस आहेत तुम्हाला तिथे बसण्यासाठी. साधारणतः 1.5 ते 2 तासाची ही ट्रेक आहे. तुम्ही जर अगदी आरामशीर गेला तर साधारणतः 2.5 तास तुम्हाला लागू शकतात. एक 3-4 ठिकाणं वगळली तर एवढी अवघड ट्रेक नाही आहे. तिथे तुम्हाला चढण्यासाठी शिड्यांचा सुद्धा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर ही छोटीशी वाट आहे, त्याच्या आजूबाजूला रेलिंग्ज आहेत, सेफ्टीसाठी रेलिंग्ज लावलेल्या आहेत. आणि जागोजागी तुम्हाला असे जे आपण लिंबू सरबत म्हणा किंवा ताक म्हणा किंवा पाणी म्हणा यांसारख्या गोष्टी विकणारे तिथे आपल्या गावातलेच रहिवासी मिळतात. आणि इथे पाण्याची बॉटल थोडी महाग आहे, 50 रुपये एका बॉटल मागे घेतले जातात, पण ते वर्थ इट आहेत. म्हणजे इथून वरपर्यंत पाणी नेणं म्हणजे सोपं काम नाही आहे, तर त्यांच्या मेहनतीला सलामच आहे. आणि आता ह्या जी घळी दिसते अशी छोट्या छोट्या घळी आहेत आणि इथले स्थानिक रहिवासी तिथे लिंबू सरबत म्हणा किंवा ताक म्हणा तिथे विकतात. हा ट्रेक मार्ग तसा इंटरेस्टिंगच आहे. तुम्ही इथे चालताना बघा तुम्हाला भव्य सह्याद्री दिसते, तिची उत्तुंगता आपल्याला इथे अनुभवायला मिळतं. म्हणजे आजूबाजूला एवढे मोठे मोठे डोंगर आहेत आणि खाली दिसणारी दरी, म्हणजे खरंच सह्याद्रीचं जे रौद्र रूप आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळतं. आता हिवाळा असल्याकारणाने थोडं पाणी नाही आहे, पण इथले दादा म्हणतात की पावसाळ्यामध्ये अगदी वरून सतत पाणी चालू असतं, छोटे छोटे धबधबे असतात आणि जे निसर्ग जे खुलून दिसतं ते साधारणतः पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव इथून घेता येतो. आता जी तुम्ही पुढील दृश्य बघाल ही ड्रोनच्या साहाय्याने टिपलेली दृश्य आहेत. म्हणजे सह्याद्री किती उत्तुंग आहे त्याचा तुम्हाला टॉप व्ह्यू ड्रोनच्या साहाय्याने बघता येईल. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा वरून टॉप व्ह्यू नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. आणि इथे हे छोटंसं पॉन्ड आहे, म्हणजे जे पाणी साठलं आहे त्याच्यात छोटे मासे आहेत आणि पाणी इतकं थंड होतं. आम्ही साधारणतः सकाळच्या वेळेस गेले असल्यामुळे अगदी बर्फासारखं थंड पाणी इथे होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे थोडासा टाईमपास केला आणि मग पुढे ट्रेकला चालू केलं. आणि हो मंडळी, एक सांगायचं राहून गेलं, साधारणतः फॉरेस्ट म्हणजे जेव्हा आपण या पाचनई गावामध्ये एंट्री करतो
तिथला जो एक साधारणतः 3 ते 4 किलोमीटरचा पॅच खूप खराब आहे. म्हणजे काम चालू आहे पण रस्ता खूप खराब आहे. तर येताना जरा तुम्ही सावकाश या तिथून. आणि सिमेंटचं काँक्रिटीकरण चालू आहे पण अजून ते पूर्ण झालेलं नाही आहे. आणि या गावामध्ये नेटवर्क नाही आहे. साधारणतः तुम्हाला एक 7 ते 8 किलोमीटर्स पूर्णपणे नेटवर्क जातो. तर येताना ऑफलाईन डाउनलोड मॅप आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. जागोजागी तुम्हाला दिशादर्शक बोर्ड आहेत, डायरेक्शन्स दाखवलेले आहेत. काही ठिकाणी झाडाला अशा केशरी कलरच्या रिबिन्स बांधलेल्या आहेत. त्यामुळे म्हणजे अनोळखी ठिकाणी किंवा एकटं जात असताना तुम्हाला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला वाट शोधायला सोपं पडतं. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल फॉरेस्ट डिपार्टमेंटने ह्या पिशव्या लावलेल्या आहेत, जिथे तुम्ही तुमचा प्लास्टिक आहे किंवा जो काही कचरा आहे तो तुम्ही या प्लास्टिक म्हणजे ह्या बॅग्समध्ये टाकू शकता, जेणेकरून आपण प्लास्टिक आहे त्याचा प्रादुर्भाव आपण इथे रोखू शकतो. तर मंडळी, हे जे तुम्ही दृश्य बघत आहात हे तारामती पठार आहे. आणि आता आपण वरती टॉपवरती पोहोचलेलो आहोत आणि तिथून ही पूर्ण खाली व्हॅली दिसत आहे आणि आजूबाजूने सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत. तर मंडळी, या तारामती पठारावरती श्री हरिहरेश्वर मंदिर आहे, त्याच्यानंतर श्री केदारेश्वर गुहा आहेत आणि त्याच्यानंतर इथे जो तलाव आहे सप्ततीर्थ पुष्करणी तलाव असं म्हटलं जातं. अशा अनेक गोष्टी इथे आहेत आणि छोट्या मोठे मंदिरं आहेत, त्यांचे अवशेष आहेत. आणि जे मंदिर आहे हरिहरेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि कदाचित हे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचं एक चांगलं उदाहरण आहे. आणि मंदिराच्या आवारातसुद्धा अनेक मूर्त्या आहेत. तर मंडळी, थोडं उत्सुकतेपोटी मी या किल्ल्याचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला इंटरनेटमध्ये. तर थोडीफार माहिती मिळालेली आहे. तर हरिश्चंद्रगडाचा इतिहास असा आहे की या गडाचा जे उल्लेख आहे ते मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये आढळतो. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की 6व्या शतकामध्ये कालचुरी एक राजघराणा होता, त्या राजघराण्यात याची निर्मिती केली होती. आणि मध्ययुगीन काळात याचा संबंध म्हणजे हा जी लेणी आहेत किंवा हे जे मंदिर आहे त्याचा संबंध शाक्त आणि नाथपंथाशी जोडलेला आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर हा किल्ला आहे तो मुघलांच्या ताब्यामध्ये होता आणि साधारण 1747मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केला. मंडळी, गडावरती राहण्याखाण्याची उत्तम सोय आहे. फक्त आपण येताना आपल्याबरोबर पांघरूण कॅरी करणं गरजेचं आहे, कारण की हिवाळ्याच्या कालावधीमध्ये खूप थंड असतं. जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा खाली बेसचं जे टेम्परेचर होतं ते साधारणतः 13 ते 14च्या आसपास होतं. आणि त्याच्यानंतर गडावरती हवासुद्धा सुटते. जर तुम्ही तारामती शिखरावरती टेंट लावलं असेल तर तिथे हवेचा एवढा जास्त त्रास होत नाही. पण जर तुम्ही टेंट कोकणकड्याच्या परिसरात लावला असाल तर तिथे खूप मोठी हवा सुटते आणि टेम्परेचर खूप कमी होतं. म्हणजे साधारणतः थंडीच्या दिवसांमध्ये तिथलं जे टेम्परेचर आहे सरासरी 12 ते 13 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली घसरतं आणि त्यावरती हवेचा जो मारा असतो तो चालू असतो. तर शक्यतो गरम कपडे आणि पांघरुणं कॅरी करा ट्रेकच्या वेळेस. पाणी आणि जेवण वरती आहे. तुम्हाला आयदर येताना तुम्ही बुकिंग करू शकता किंवा गडावरती आल्यावरसुद्धा भरपूर सारे तिथे छोटे छोटे टेंट्स आहेत. तिथले जे स्थानिक जी मंडळी आहेत त्यांना तुम्ही सांगून तुमच्या जेवणाची सोय करू शकता. आणि इथे मिळणारी जे टेंट आणि जे जेवण आहे अगदी मुबलक प्रमाणात, म्हणजे म्हणतात ना माफक दरात इथं मिळतं. असं पण नाही आहे की काहीतरी वरचढ किमती आहेत. साधारणतः मी जेव्हा गेलो होतो तेव्हा माणशी 500 रुपये आमच्याकडून घेतलेले टेंट विथ एक टाईम जेवण आणि नाश्ता. खूप अतिशय रिजनेबल कॉस्ट आहे तिथे वरती. तर तुम्ही इथे कधी गेलात तर नक्की तुम्ही मोर्या हॉटेलला भेट द्या. शंकरदादा आहेत ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील सगळ्या गोष्टींसाठी. आता जी तुम्ही ही दृश्य बघत आहात ही केदारेश्वराची गुहा आहे आणि इथे या गुहेमध्ये एक मोठं असं शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग चारी बाजूने पाण्याने वेढलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की अशी एक दंतकथा आहे की इथले जे 4 खांब आहेत
त्यातले 3 खांब आधीच पडलेले आहेत. समजा हा 4था खांब जर कोसळला तर असं म्हणतात की जगाचा विनाश अटळ आहे. तर मंडळी, आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आम्ही आता चाललो आहोत कोकण कड्याकडे. कारण की असं म्हणतात की तिथून जो सनसेट आहे तो खूप छान असा सनसेट तुम्हाला कोकण कड्याकडून पाहता येतो. आणि साधारणतः तारामती पठार ते कोकण कडा हे एक 20 मिनिटाचं अंतर आहे. आणि आता पुढे गेल्यावर तुम्हाला कोकण कड्याची रेलिंग दिसेल. हा जो तुम्ही पठार बघता आहात हा उत्तुंग असा कोकण कड्याचा पठार आहे आणि भोवताली सेफ्टी रेलिंगसुद्धा लावलेल्या आहेत. शक्यतो ह्या रेलिंग्स क्रॉस न करण्याचा प्रयत्न करा, कारण की अतिशय तीव्र दरी अशी खाली आहे. ही आता तुम्ही दरीची भव्यता बघता आहात. या खोल अशा दरीत आपली नजरसुद्धा टिकत नाही. अगदी असं वरती उभं राहिल्यावरती चक्कर आल्यासारखं वाटतं. तर कृपया सावधगिरी बाळगा तुम्ही इथे जाताना आणि शक्यतो ही रेलिंग क्रॉस न करण्याचा प्रयत्न करा. पुढे काही सूर्यास्ताच्या वेळेचे मी ड्रोन शॉट घेतलेले आहेत. ते तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. चला तर मंडळी, या मावळत्या दिनकराला सोडून आता थांबण्याची वेळ झालेली आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.